सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग 1 ते 28. अभंग 1. अभंग 1. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी सदिल्या. हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाय सदा. ज्ञानदेव मने व्यासाची खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. अर्थ. देवाचे द्वारात क्षणभर उभे राहिले असता चारी मुक्तीचा लाभ होतो. क्षणभर म्हणजे डोळ्याची पापणी एक वेळ उघडझाप होणे, त्यास क्षण म्हणतात. त्यावेळी सलोकता, समीपता, सरूपता, सहिष्णुता या मुक्ती साध्य होतात. परमेश्वराच्या नावाचा उच्चार करणे ही सेवा म्हणून ज्ञानदेव म्हणतात. हरी हरी म्हणा असे सांगतात, परंतु हरिमुखाने म्हणा. आपण आपले खरी वाचा असलेल्या जिभेने म्हणतो. हरीच्या मुखाने म्हटले तर पुण्याची गणना कोणी करू शकत नाही. एक वेळ हरीचे मुख म्हणजे काय, हरीचे मुख समजले पाहिजे. मग संसारात राहून सुद्धा जिवेने हरिनाम सतत उच्चारावे असे वेदशास्त्र भाऊ उभारून अट्टहासाने सांगतात. या नामस्मरणामुळे एवढा द्वारकाधीशपती श्रीकृष्ण पण तोही आपले भक्त असलेले पांडवाकडे राबत होता असे महाभारतातील वचन ज्ञानेश्वर महाराज खून म्हणून सांगतात. अभंग 2. चौवेदी जान साई शास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाते. मंथुनी नवनीता तसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमी न घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला गण दाट हरी दिसे. हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. अर्थ. 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे ही सर्व हरीचेच गुणगान करतात. ज्याप्रमाणे दही घुसळून लोणी काढून घ्यावे, त्याप्रमाणे इतर सर्व निरर्थक कथाचा मार्ग सोडून अनंताला हरीला भजावे. जीव आणि शिव, जीवात्मा आणि शिवात्मा या दोहोंमध्ये सारखाच परमात्मा म्हणजेच हरी आहे हे जाणून याशिवाय इतर कठीण गोष्टीकडे आपले मन तू जाऊ देऊ नकोस. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरी हाच वैकुंठ वय आणि या हरीमध्येच सर्व चराचर व्यापून राहिले आहे. अभंग 3. अभंग 3. त्रिगुण सार निर्गुण हे सार, सारासार विचार हरी पाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरी विन मन व्यर्थ जाये. अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेथुनी चराचर हरिसी भजे. ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण मनी, अनंत जन्मानी पुण्य होये. हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी.
अर्थ सत्व रज व तम या त्रिगुणांनी भरलेले हे जग अशाश्वत आहे आणि या सर्वाचे मूळ जो निर्गुण परमात्मा तोच शाश्वत आहे. आणि म्हणून हरिनामस्मरण हा सर्वांसाठी सारासार विचार होय. गुणसहित व गुणरहित ही दोनही अंगे गुणसापेक्ष असल्याने परमेश्वर चिंतनाशिवाय इतर ठिकाणी मन गुंतविणे व्यर्थ जाते. जे दाखविता येत नाही, जे आकाररहित आहे, परंतु ज्यापासून ही चर आणि अचर सृष्टी निर्माण झाली, त्या परमेश्वराचे भजन कर. माझ्या चिंतनात आणि मनात सतत रामकृष्ण आहे आणि त्यामुळेच या देहात अनंत जन्मानंतर पुण्याची जोड होत आहे, असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. जय गुरु.